नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इथे सगुणाऊ कपडे काढून अगोदर पलंगावरती ठेवते आणि ती गाठोडं बांधत असते. तर तेव्हा सगुणाऊ अजून एक सामान आणायसाठी जाते, तर ज्योती ते कपडे घेतो आणि परत ट्रंकेत ठेवतो. आणि ज्यावेळेस सगुणाऊ ते बघते तर परत ते कपडे आणायसाठी जाते, तर तेव्हा ज्योती परत तिनं जे सामान आणलेलं असतं ते परत नेऊन ठेवतो. आणि आता सगुणाऊ तर ज्योतीसोबत बोलत नसते. तर तेव्हा ज्योती विचारतो, पर आऊ कुठं निघालीस तू? आणि तेव्हा सगुणाऊ काही बोलत नाही म्हटल्यानंतर ज्योती परत विचारतो, आऊ काय झालं? तर सगुणाऊ म्हणते, काय करू इथं थांबून, सांग की, मी तर चालले. तर ज्योती थोडंसं घाबरतो आणि विचारतो, कुठं जाणार? तर सगुणाऊ म्हणते, कुठंही जाईन, जॉन साहेबांच्या बंगल्यावर चालले राहायला, आणि ते पण कायमची. असं तिनं सांगितल्यानंतर आता ज्योतीला सुद्धा धक्का बसतो आणि इकडे सावीला सुद्धा धक्का बसतो. तर ज्योती एकदम धक्क्याने खालीच बसतो आणि विचारतो, कायमची? तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, होय कायमची. लग्न कर म्हणाले होते मी तुला, आणि नंतर शाळेची परवानगी सुद्धा देईन असं म्हणाले होते. नाही, पण माझ्याकडून नाही झालं म्हणून एवढा राग, एवढी चिडचिड. अरे सोन्यासारख्या पोरीला रडवलंस तू. अरे उपाशी काय ठेवलंस? हे असं कुठं असतं का रे? नाही, आता नेवसे पाटलांना तोंड दाखवायची जागा नाही उरली बघ. काय बोलू मी त्यांना? आणि आता थांबून काहीच उपयोग नाही, मी चालले. तर तेव्हा आता ज्योती थोडंसं रडू लागतो, म्हणतो, आहो म्या तुला कुठं बी जाऊ देणार नाही, तुझ्याशिवाय मला करमणार नाही. तर सगुणाऊ म्हणते, पर किती दिवस माझ्या पदराखाली राहशील र? तर ज्योती म्हणतो, तूच मला वाढवलंस, तूच आईची माया दिलीस आणि आता तूच. तर सगुणाऊ म्हणते, अरे मी तुला आईसारखं वाढवलं म्हणून तुझी माझ्यावरती माया आहे. पर ज्या पोरीला तळहाताच्या फोडासारखं पाटलांनी जपलं त्यांच्या भावनांचं काहीच नाही का र? तर मित्रांनो, इकडं तर पाटील जाम चिडलेले असतात आणि ते कुऱ्हाड वगैरे हातात घेतात आणि मादाला हाक मारतात, मादा 4-5 बैलगाड्या झोपा, आखाड्यातनं पैलवान घ्या संगतीला 8-10 आणि पुन्हा गाठायचं आता, चला आज एक घाव 2 तुकडं, चल चल लवकर. असं म्हटल्यानंतर मादा तर धावतच सुटतो. तर सावीची आई सुद्धा बाहेर आलेली असते आणि पाटलांना थांबवत म्हणते, अवं काय करताय, कुठं चाललाय, आणि आधी कुऱ्हाड द्या ती इकडं. असं ती म्हणत असताना पाटील तिच्यावर सुद्धा ओरडतात, म्हणतात, तू मध्ये येऊ नकोस लक्ष्मी. तर सावीची आई म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही, मी तुमच्या हातापाया पडते, असं नका करू, नका जाऊ. तर पाटील त्याच्यावरती अजून जोराने ओरडतात, म्हणतात, लक्ष्मी तू मध्ये येऊ नकोस, अगोदरच सांगालोय मी तुला. इथं माझ्या पोरीच्या डोळ्यात पाणी आले आणि इथं काय मी हात बांधून बसू? तो मागवू आधी. तर सावीची आई म्हणते, अव आपल्या डोळ्यात आणि बोटात 4 बोटांचं अंतर असतं. तर सावीची आई म्हणते, अव आपल्या डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर असतं. उगाच डोक्यात राग नका घालून घेऊ. अव सांगणारा सांगून गेला, पण सगुणाऊ तिथं असताना असं काय होईल मला नाही वाटत, ऐका माझं. तर पाटील अजून जास्त चिडतात आणि म्हणतात, लई सगुणाऊचा निर्वाळा द्यायल्यास मग पोरगी का नाही आली 5 परतावणीला? किती दिवस झालं, लगीन लावून दिलं म्हणजे मालकी दिली वय फुल्यासनी. आणि असं जर असेल तर मी अबी वाकड्या घरासमोर वाकडी बाबळ खोबणारा माणूस आहे. आणि परत ओरडतात, चला माधबा चल. आणि असं ते ओरडत असताना सावीची आई परत कुऱ्हाड धरते आणि म्हणते, म्या तुम्हासनी जाऊ देणार नाही, कुठं बी नाही जायचं तुम्ही. तर तेव्हा पाटील सावीच्या आईला ढकलतात, लक्ष्मी सोड असं म्हणून ते ढकलतात आणि सावीची आई बाजूला जाऊन पडते आणि पाटील आता तिथून निघून जाऊ लागतात. तर चक्क आता सावीची आई सावित्रीची शपथच घालते पाटलांना, म्हणते, तुम्हाला तुमच्या सावित्रीची शपथ आहे, एक पाऊल जरी पुढं टाकलत ना तरी पहा. आणि आता सावित्रीची शपथ घातल्यानंतर पाटील मागं फिरतात आणि सावीच्या आईला म्हणतात, सावीची शपथ. आणि सावीची शपथ घातल्या पाटलांच्या हातामधली कुऱ्हाडच खाली पडते आणि मित्रांनो, ते सुद्धा आता रडत रडत खाली बसतात आणि म्हणतात, सावीची शपथ का घातलीस लक्ष्मी, का? आता जोवर माझी सावी माझ्या नजरेला पडत नाही तोवर माझा जीव माझ्यात राहणार नाही. मोराळी पाठवून बी माझी पोर का नाही आली इथं? सासरच्या बंद दाराआड का रडली माझी पोर, का रडली सांग? असं म्हणून ते जोरजोराने रडू लागतात. तर आता सावीची आई पुढे येते आणि त्यांच्याजवळ बसते आणि त्यांना सावरू लागते, म्हणते, अव शांत व्हा. तर पाटील म्हणतात, कसं शांत होऊ लक्ष्मी, कसं शांत होऊ, माझ्या काळजाचा तुकडा दिलाय. असं म्हणून जोराने सावी असं ओरडतात आणि परत जोराने रडू लागतात. तर इकडे सगुणाऊ ज्योतीला म्हणत असते, तिकडे ते त्यांच्या आईबापाचं काय होत असेल, तळमळत असतील बिचारे. तुला काय त्याचं, तुझा राग महत्वाचा नाही का रे बाबा?
तुम्ही दोघं जर जोडीनं नायगावला गेला नाहीत तर हिच्या आईबापाची मान खाली जाणार नाही वय. पर ही पोर तुला काहीच बोलत नाही रे. आतल्यात कोडत बसले बिचारे. नाही पण तुला शाळा महत्वाची. काही बोलायला गेलं ना की मग शाळा शाळा शाळा. मी तर हात टेकले बाबा तुझ्यासमोर. आता तुम्ही दोघं नवरा बायको आहात, आता मी बापडी काय बोलणार. तुमचं तुम्ही बघून घ्या, मी निघाले असं म्हणून ती परत सामान बांधत असते. तर तेव्हा आता ज्योती तिचा हातच थांबवतो आणि म्हणतो, असं का बोलतेस तू, नको जाऊ, म्या चुकलो. तर सगुणाव म्हणते, आत्ता म्हणशील चुकलो, पण तुझी तराच वेगळी आहे. नंतर नाही ऐकलं तर ये र माझ्या मागल्या असली तुझी तरा. तर ज्योती म्हणतो, आऊ माझं खरंच चुकलं ग. तर सगुणाव म्हणते, खरं बोलतोस तू, पुन्हा असं नाही करणार. तर ज्योती म्हणतो, नाही करणार. तर सगुणाव म्हणते, तुला शपथ आहे माझी, त्या पोरीच्या डोळ्यात परत पाणी आणून नाही द्यायचं. तर ज्योती सावीकडे थोडंसं बघतो आणि सगुणावला सांगतो, नाही येणार. तर सगुणाव आता सावीला सांगते, सावित्री माझं गाठोडं ठेव आणि तुझं बांधायला घे जा. आणि ज्योतीला विचारते, घेऊ दे का र. तर तेव्हा ज्योतीसुद्धा रडत रडत वय असं सांगतो. आणि सगुणाव परत विचारते, सासूरवाडीला जाशील ना. तर ज्योती वय असं म्हणतो आणि उठतो. आणि एकदा सावीकडे बघतो, सगुणावकडे बघतो आणि तिथून बाहेर निघून जातो. तर तेव्हा सावी तर खूप हसू लागते आणि हसत हसत जाऊन आऊ असं म्हणत सगुणावला मिठीच मारते. तर सगुणावसुद्धा हसत असते आणि सावीला म्हणते, जा आता गाठोडं बांधायला घे, घरी जायचं आहे ना. तर सावी तर खूपच खुश झालेली असते मित्रांनो. आणि वय असं म्हणत ती आता गाठोडं बांधायला तिथून निघून जाते. तर त्यानंतर रात्री आता ज्योती पुस्तक वाचत वाचत इकडे तिकडे फिरत असतो. तर तेव्हा त्याला एकदमच सावीचे शब्द कानावरती येतात. सावीकडे आत खोलीमध्ये कपिलेसोबत बोलत असते आणि म्हणत असते, ऐकलं का, कुठं आहे लक्ष, का नुसतं बघायचंय का काय. अगं कपिले, म्या तुझ्याशी बोलते. तर ज्योती आता तिथेच दरवाजात आडोशाला उभा राहतो आणि तिचं सगळं काही बोलणं ऐकू लागतो. तर सावी म्हणत असते, मला तर लई आनंद झालाय. त्या आनंदाचं कारण सांगितलं ना तर तू उड्याच मारशील. आणि ओळख बघू काय आहे ते. आणि म्हणते, नाही ओळखलं. अगं कपिले, उद्या म्या तुला भेटणार आहे. आपली भेट होईलच, मग आपण खूप सारी गप्पा मारूया. आणि तेव्हा ज्योती ते सगळं काही बघत असतो आणि ऐकत असतो आणि हसत असतो. तर सावी पुढं म्हणते, लई दिस झालं ग तुला बघितलं नाही, आणि मी इकडं आल्यानंतर तू हंबरत होती का ग. अगं कपिले, तुला काय सांगू, माझे हे आहेत ना, नुसते रागवतात, नुसते चिडतात, मग मला बी राग येतो. तर तेव्हा ज्योती ते सगळं काही उभारून तिथं ऐकत असतो. आणि सावी पुढं म्हणते, पर एक नक्की, वाटतात तेवढे वाईट नाही आहेत ते. पर एवढं मोठं लगीन झालं तरी बी त्यांना त्याचं काहीच नाही. यांचं आपलं नुसतं शाळा 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 चाललेलं असतं. काय आहे त्या शाळेत कोणास ठाऊक. असं ती सगळं काही बोलत असते आणि इकडे ज्योती तर बाहेर उभा राहून हसत ऐकत असतो. तर मित्रांनो, आता इकडे पाटलांच्या घरी सावीची आई तर तशीच बसून असते आणि पाटील इकडं तिकडं एरझाऱ्या मारत असतात. आणि आता सावीच्या इकडे बघत म्हणतात, कवर बसणार आहेस इथं, नाही जात म्या, ओट आता तिथनं. तर सावीची आई म्हणते, मला नाही तुमच्यावर भरोसा. तर तेव्हा पाटील म्हणतात, माझ्यावर भरोसा नाही, सावीची शपथ घातल्यास नव मला, हात बांधून टाकलंस माझं. अगं सावीची शपथ मोडून जातोय वय मी. आणि त्यानंतर सावीच्या आईच्या शेजारी बसतात आणि तेव्हा त्यांना ते सगळं काही आठवू लागतं. म्हणजे रानूजी जे काही सांगून गेलेले असतात ते सगळं काही डोळ्यासमोर दिसू लागतं की सावी 20-20 भाकऱ्या थापत आहे आणि सरपणासाठी ती लाकडं पडत आहे ते सुद्धा दिसू लागतं. आणि अख्खा वाडा सारवत आहे सावित्री, असं सगळं काही त्यांना दिसत असतं. आणि ते एकदमच सावीच्या आईला म्हणतात, एक विचार पक्का झाला लक्ष्मी, सावी एकदा का माहेरला आली की तिला परत पुण्याला धाडायची नाही. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सावीच्या आईला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते, पुण्याला धाडायची नाही म्हणजे, अहो पोरीचं समजा आयुष्य हाय, असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ. पाहुण्यांनी मगाशी जे काही सांगितलं, सावी आल्यानंतर त्याची खातरजमा करून घेऊ, असं टोकाला नका जाऊ. शेवटी किती बी झालं तरी सुद्धा आपली पोरीची बाजू आहे. तर पाटील म्हणतात, 3 लोक आहेत मला, यो 4था म्हणून वाढवीन, परत धाडणार नाही तिला. तर सावीच्याई परत म्हणते, आधी पोरीला येऊ देत मग बघू. तर पाटील म्हणतात, ती येईल तेव्हा येईल लक्ष्मी, पर आता हे जे ठरलंय ते ठरलंय, त्याच्यात बदल नाही. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सावी आवरून तयार झालेली असते आणि तिने सगळे गाठोडीसुद्धा बांधलेली असतात. तर तेव्हा सगुणाव तिथं येते आणि तिला विचारते, म्हणते, अगं सावित्री निघा लवकर, येरवाळी पोचाल.
तर तेव्हा सावी तशीच बसलेली असते. तर सगुणाव म्हणते, अगं चला की सावित्री. आणि ती तशीच शांत असते. तेव्हा तिला विचारते, काय ग काय झालं? तर तेव्हा पार्वती तिथं येते आणि सगुणावला म्हणते, आऊ तांदूळ हरभऱ्याची डाळ रवा गुळाची ढेप आणि तूप समद काही दिलंय आणि या भाकरी बी दिल्यात आणि अजून काही द्यायचंय का कोरड्या शिद्यास? तर तेव्हा सगुणाव म्हणते, बास झालं तेवढं, पुरल दोघांना. तर पार्वती आता सावीला म्हणते, जाऊ बाई नायगावासनं लवकर या. तर सावी अजून सुद्धा शांतच असते, ती काहीच बोलत नसते. तर तेव्हा सगुणाव तिला विचारते, अगं काय ग काय झालं, तू गप्प का? तर तेव्हा सावी सांगते, आता आऊ हे कुठंतरी गेल्यात. तर सगुणाव ते ऐकल्यानंतर म्हणते, हाय का परत कुठंतरी गेला? कालच येतो म्हणाला होता ना, आता कुठे गेला? आणि पार्वतीला म्हणते, पारू तू जरा तिच्याबरोबर थांबा. असं म्हणून ती ज्योतीला शोधायला आता बाहेर जाते. तर सगुणाव गेल्या गेल्या पार्वती आता लगेचच सावीजवळ जाते आणि तिचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते, जाऊबाई लक्षात ठेवा, आपल्यात जे ठरलंय ना, इथल्या गोष्टी माहेरी सांगायच्या नसत्यात. तर सावी म्हणते, पर ताई साब मला खोटं बोलणं जमत नाही, आईनं विचारलं तर? तर पार्वती म्हणते, माझ्यासाठी तुमच्या पारू अक्कासाठी बोलाल ना व खोटं? तर इकडे आता सगुणाव बाहेर ज्योतीला शोधतच असते. तर इकडे सावी म्हणते, वय बोलणार खोटं? परताई साहेब आई माझे हातपाय बघल, माझ्या हातातले घट्ट फोड आईला दिसले तर काय सांगू म्या तिला? तर तेव्हा पार्वती म्हणते, अव माझ्यासाठी काय बी सांगा ना, सांगाल नवं? तर इतक्यातच आता सगुणाव परत येते आणि म्हणते, बाई बाई काय करावं आता, कुठे गेलाय नेमकं तेच कळत नाहीये. तर तेव्हा सावी विचारते, काय झालं हो? तर सगुणाव म्हणते, अगं बाई बैल जुंपून तयार आहेत आणि हा कुठे गेलाय, काय कळ ना झालंय. तर तेव्हा पार्वती म्हणते, काय करावं या तात्यासाहेबांनी, मला वाटते त्यांच्या मनात काय जायचं नाही आहे, आता निघायच्या वेळी कुठे गेलं असत्याल? तर तेव्हा सगुणाव म्हणते, काय माहिती आता माणसं पाठवायला लागतील बघ. तर पार्वती म्हणते, मी काय म्हणते आहो, तालमीकडे बी पाठवा की जरा. तर सगुणाव म्हणते, वय पाठवते आणि तू चल आपण बघू त्याला. आणि आता या दोघे सुद्धा ज्योतीला शोधायसाठी परत बाहेर जातात आणि सावी मात्र इथं विचारात पडलेली असते. तर आता इकडं पाटलांच्या घरी बटूशास्त्री आलेले असतात आणि त्यांना हाक मारत असतात. तर तेव्हा पाटील आता बाहेर येतात आणि म्हणतात, शास्त्री बुवा बरं झालं तुम्ही आलासा. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, नाही म्हादा 2 वेळेला येऊन गेला, पाटलांनी बोलवलंय म्हणून सांगत, पण काय आहे ना माझी पूजा चालू होती ना, आणि काय आहे ना माझी पूजा म्हणजे कशी अगदी षडशोपचार असते, मधनंच असं उठता येत नाही, म्हणून जरा उशीर झाला, बाकी काही नाही, बरं तुम्ही बोला. तर तेव्हा पाटील म्हणतात, नाही ते जरा एक काम होतं म्हणून बोलवलं. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, नाही मला माहितीच होतं तुम्ही मला बोलवणारच, मंदिराच्या कळसाचं काम तुम्ही नाही म्हणणार नाही. तर तेव्हा पाटील म्हणतात, अव नाही ते नाही व माझं जरा वेगळं काम होतं, हे बघा जरा पत्रिका सावीची ते जरा पुण्यांदा बघा असं माझ्या मनात आलं होतं. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, पत्रिका म्हणजे काही अडचण आली का पुण्यात? तर तेव्हा पाटील म्हणतात, अहो तुम्ही बघा तरी एकदा. तर बटूशास्त्री म्हणतात, त्याचा काही एक उपयोग नाही हो, कारण मी तिची पत्रिका नीट व्यवस्थित पारखून बघितलेली आहे. एक लक्षात ठेवा पाटील, तुमच्या लेकीच्या नशिबी संसार सुख नाही. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता पाटलांना परत धक्का बसतो. तर पाटील म्हणत असतात, अहो शास्त्री बुवा. तर बटूशास्त्री म्हणतात, कोळसा कितीही उघळला तरी तो शेवटी काळाच, आता त्या विषयावर बोलण्यात काही सुद्धा अर्थ नाहीये. हे बघा गोगराच घालायचा राहिलाय, त्याला उशीर व्हायला नको, येतो असं म्हणून ते तिथून निघूनच जातात. तर मित्रांनो आता इकडे सावी तर सगळं काही परत गाठोडे सोडत असते, म्हणजे तिला वाटत असते की आता ज्योती तर कुठेतरी निघून गेला, तो येणारच नाही. पण इतक्यातच आता ज्योती मागे येऊन उभा राहतो आणि त्याच्या हातामध्ये त्याचं गाठोडं असतं आणि तो सावीला म्हणतो, हे काय अजून गाठोडं बांधलं बी नाही, लवकर निघाय पाहिजे असं म्हणून तो पुढे येतो आणि सावीचं गाठोडं बांधत असतो. तर तेव्हा सावी चक्क मागं जाते आणि दरवाजाच बंद करून घेते आणि आता ज्योती मागे वळून बघतो. तर सावी एकदम दाबातच विचारते ज्योतीला, मला सांगा तुम्हाला नायगावला यायचं आहे का नाही, का आवने सांगितलंय म्हणून येत आहे, आणि असं असेल तर आत्ताच सांगा आणि इथंच सांगा. तर इकडून बाहेरून आता सगुणाव हाक देते, म्हणते, ज्योती चला आवरा, निघायचंय ना लवकर. तर तेव्हा ज्योती तर इकडे सावीकडे बघून हसत असतो. आणि मित्रांनो आता इकडे पाटलांच्या घरी सावीची आई जराशी आवरावर करत असते आणि तिथे अक्का सुद्धा बसलेली असते आणि सावीच्या आईला विचारते ती, काय ग तो बामण सकाळी सकाळी कशा पायी आला होता?
तर तेव्हा सावीची आई म्हणते, ठाम नाही, असंच आलं असतील. तर तेव्हा अक्का म्हणते, नाही मला बी कळू दे की माझ्या पाठी काय काय चाललंय ते. पाहुणं आलं तसंच निघून गेलं, माद्या मोकळी गाडी घेऊन आला आणि खंडू काय बी बोलना, नजरेला नजर देत नाही, नजर चोरतो या, काय झालंय काय. तर असं ती विचारत असताना सावीची आई तर आता रडत रडतच खाली बसते आणि म्हणते, अहो वंश, त्या पाहुण्यांनी काय तर सांगितलं तर तेव्हापासून धन्यानी एकच गोष्ट डोक्यात धरली आहे, सावित्री माहेरी आल्यानंतर तिला परत सासरी धाडायचंच नाही असं म्हणतात ते. तर ते ऐकल्यानंतर अक्काला सुद्धा धक्काच बसतो आणि ती काय असं विचारते आणि म्हणते, कपाळ माझं, मग इथं ठेवून काय तिचं लोणचं घालायचंय वय का. खंडूला म्हणावं, जिथली वस्तू तिथं शोभून दिसते. तर सावीची आई म्हणते, तुम्हीच सांगा त्यासनी काय ते. तर अक्का म्हणते, सांगते की, खंडूला काय कळतंय बाईचं जिनं. असं ती बोलत असताना आता पाटील तर तिथं खिडकीत येऊन उभारलेले असतात. तर अक्का म्हणते, आता पोरीच्या पिरमापोटी बोलतोय तो, पर बाप झाला म्हणून काय झालं, जन्मभर पुरणार आहे काय तो. आणि डोळ्यात पाणी काढत म्हणते, माझा नवरा गेला, पोटाला पोर नाही, पण माझा खंडू, माझा भाऊ डोंगरासारखा माझ्या पाठीशी खंबीरपणं उभा होता आणि तू बी माणसातली म्हणून समज निभावलं, नाहीतर कोणी दखल घेतली असती माझी. खंडूला म्हणावं, बाईच्या कपाळाला कुंकू बिगर शोभा नाही अन किंमत बी नाही. कपाळाचं कुंकू 2 हाताच्या बरोबरी, साऱ्या लेण्याला मागं सारी. असं ती रडत रडत सगळं काही सांगत असते आणि पाटीलसुद्धा तिथंच उभा राहून ते सगळं काही ऐकत असतात. तर मित्रांनो, आता इकडं हे दोघेसुद्धा म्हणजे ज्योती आणि सावीसुद्धा आता नायगावच्या दिशेने बैलगाडीत बसून येत असतात. तर तेव्हा ज्योती तर बैलगाडीत बसून पुस्तकच वाचत असतो आणि सावी मात्र इकडे तिकडे टकामका बघत असते आणि त्यानंतर ती ज्योतीकडे सुद्धा एकसारखी बघू लागते आणि त्याला म्हणते, ऐकलत का, अहो बघा की किती छान छान डोंगर आहेत, माझ्या माहेरीची वाट किती छान आहे ना, गर्द झाडी, पक्ष्यांचे आवाज. असं ती सगळं काही बोलत असते, पण ज्योती थोडंसं बाजूला बघून परत पुस्तकात डोकं खुपसतो. तर तेव्हा सावी एक शक्कलच लढवते, एक गवताची काडी घेते आणि ज्योतीच्या कानाला लावते आणि त्याला खाजवायला लागल्यानंतर दुसरीकडेच बघते. तर ज्योती थोडंसं मागे वळून बघतो, तर सावी दुसरीकडे बघत असते आणि त्यामुळे परत तो पुस्तक वाचू लागतो. तर सावी परत ती गवताची काडी घेऊन ज्योतीचा कान खाजवते आणि परत दुसरीकडे बघून हसू लागते आणि त्यानंतर ज्योतीला म्हणते, अव तुम्हासनी बोलायचं नाही आहे का, मग नायगावची माणसं काय म्हणत्याल की जावई बापू मुका आहे, मग बघा लोक नावं ठेवत्याल की पाटलांनी काय जावई बापू बरोबर नाही निवडला. असं म्हणून ती स्वतःचीच कुदू कुदू हसत असते मित्रांनो. पण ज्योती मात्र अजून सुद्धा शांतच असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योतीने तर सावीसाठी आता घुंगरमाळ आणलेली असते आणि ते बघितल्यानंतर सावी म्हणते, घुंगरमाळ, तर ज्योती म्हणतो, वय तुझ्या कपिलेसाठी. तर तेव्हा सावी म्हणते, वय वय माझी कपिला तर लई खुश होईल. तर ज्योती म्हणतो, तिच्या मूर्तीशी बोलत असतेस ना व. तर तेव्हा सावी विचारते, पर तुम्ही कधी पाहिलं. तर ज्योती म्हणतो, असते माझं लक्ष, असं म्हणतो तिच्याकडे बघून छान हसत असतो. तर तेव्हा सावी म्हणते, तुम्ही गोड आहात, असं म्हणून ती सुद्धा त्याच्याकडे बघून हसत असते. आणि मित्रांनो, या दोघांचा छान असा नायगावच्या दिशेने प्रवास सुरू असतो. तर मित्रांनो, आजच्या पुरते एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.